त्या भगवान शंकरांचं असणारं शिवलिंग, त्या शिवलिंगाची पूजा संपूर्ण त्रिभुवनामध्ये केली जाते. त्या शिवलिंगाची निर्मिती कशी झाली, किती पवित्र आहे शिवलिंग. भगवान शंकर आणि शिवलिंगामध्ये काही भेद आहे का? नाही, दोन्हीही एकच आहे. एक बेर स्वरूप आहे, एक निष्कल स्वरूप आहे आणि एक सकल स्वरूप आहे. लक्षपूर्वक ऐका, सकल स्वरूप त्याला म्हटलं जातं. भगवान परमात्म्याची असणारी मूर्ती तिला सकल स्वरूप म्हटलं जातं आणि निष्कल स्वरूप त्याला म्हटलं जातं. जे भगवान शंकरांचं असणारं काही शिवलिंग आहे त्याला निष्कल म्हटलं जातं. आता लक्षपूर्वक ऐका, काही माणसं समाजामध्ये असे पण आहे की ते म्हणतात शिवलिंग, शिवलिंग शब्दाचा अर्थ ते प्रापंचिक दृष्टीनं करतात. म्हणजे भगवान शंकराचं असणारं लिंग म्हणजे त्याला शिवलिंग म्हटलं जातं, असं नाही. लक्षपूर्वक ऐका, पद्मपुराणामध्ये कथा आलेली आहे. एका भक्ताने भगवान शंकराच्या शिवलिंगाची पूजा केली आणि शिवलिंगाची पूजा केल्यानंतर त्याच्या मनामध्ये तो असणारा भाव आला की हे शिवलिंग म्हणजे कसं. ज्याप्रमाणे स्त्री आणि पुरुषाचं असणारं लिंग भेदाचं वर्णन केलं जातं त्याचप्रमाणे हे असणारं लौकिक असणारं पुरुषाचं लिंग आहे असं त्याच्या मनामध्ये भाव आला. त्याचं पतन झालं. मला सांगायचं काय की शिवलिंग निर्गुण असणारा परब्रह्म आहे ना, भगवान सांब सदाशिव, त्यांच्यापासूनच शिवलिंगाची निर्मिती झाली. मध्ये असणारा स्तंभ आहे, बाजूला त्या ठिकाणी खाली जी जलेरी आहे तिला योनी म्हटलं जातं आणि वर जो स्तंभ आहे त्याला भगवान शंकराचं लिंग म्हटलं जातं. एका बाजूला जो स्तंभ आहे ना ते पुरुषाचं असणारं प्रतीक आहे आणि ती खाली जी असणारी योनीत सारखं स्वरूप आहे ना ते लक्षपूर्वक ऐका, ते प्रकृतीचं असणारं स्वरूप आहे. म्हणजे शिवलिंग कशाला म्हटलं जातं, प्रकृती आणि पुरुषाचं मिलन म्हणजे शिवलिंग आहे. आणि म्हणून पुढे शिवमहापुराणामध्ये वर्णन आलेलं आहे. शिवलिंगाची पूजा करत असताना असं मनामध्ये आणायचं नाही की शंकराच्या लिंगाची पूजा करत आहे. अहो, शिव पार्वतीची पूजा करत आहे. शिवलिंग म्हणजे साक्षात माता आणि पितेचं स्वरूप आहे. महापरंबा जगदंबा असणारी ती जलेरी बनलेली आहे आणि स्तंभ त्या ठिकाणी मध्ये जे लिंग आहे ते भगवान सांब सदाशिव आहे. दोघांचं असणारं मिलन आहे आणि ते असणारं शिवलिंग सकल आणि निष्कल स्वरूपाचं वर्णन करत आहे. आणि मग एक वेळेच्या प्रसंगाचं वर्णन करत आहे. ब्रह्मदेवाला अहंकार झाला आणि ब्रह्मदेवजी महाराजांना अहंकार झाल्यानंतर ते ब्रह्मदेवजी महाराज भ्रमण करत निघाले. आणि भ्रमण करत असताना नंदिकेश्वर महाराज सनकादिकांना सांगत आहे, ऐका, पुरा कदाचितो विष्णुर्विष धरासनः सुष्ववाप परया भूत्या स्वानोर गैरपी संवृतः. आणि मग ब्रह्मदेवाला अहंकार झाला होता. कोणता अहंकार होता ब्रह्मदेवाला? मी सृष्टीची रचना केली, सृष्टीचा रचना करणारा मी आहे. याचा अर्थ असा आहे की मीच या विश्वाचा मालक आहे, त्रिभुवनाचा स्वामी मीच आहे. अहंकार झाला ब्रह्मदेवाला. लक्षपूर्वक ऐका. आणि अहंकार झाल्यानंतर तो देवाला कधी सहन होत नाही. देवाला सर्व काही सहन होईल पण अहंकार कधीच सहन होत नाही. 40 मंत्रामध्ये ब्रह्मदेवाने भगवान परमात्म्याची स्तुती केली दशमस्कंदामध्ये, पण देवाने त्याला माफ केलं नाही, माफ केलं नाही. यती श्रुत्वा वच क्रुद्धो. ते ब्रह्मदेवजी महाराज फिरत असताना क्षीरसागरामध्ये आले आणि क्षीरसागरामध्ये ब्रह्मदेवजी महाराज भ्रमण करत असताना त्या ब्रह्मदेवजी महाराजांनी पाहिलं भगवान नारायण, शेषशाही असणारे भगवान नारायण पहुडलेले होते आणि लक्ष्मी माता भगवंताच्या चरणाची सेवा करत होती. काय सुंदर असणारं स्वरूप आहे. शेषशाही असणारे भगवान परमात्मा पहुडलेले आहे आणि लक्ष्मी माता भगवंताच्या चरणाची सेवा करत आहे. त्या भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. काय सुंदर असणारं ते भगवंताचं स्वरूप होतं. काय सौंदर्य होतं भगवान परमात्म्याचं. विमोहित करणारं भगवंताचं असणारं ते स्वरूप, भगवान विष्णूंचं असणारं ते स्वरूप. हातामध्ये सुदर्शन चक्र, शंख चक्र, गदा भगवंताच्या हातामध्ये. आणि असे असणारे परमात्मा भगवान विष्णू पहुडलेले होते आणि ब्रह्मदेवाने पाहिलं
आणि ब्रह्मदेवाने पाहिल्यानंतर वत्स विष्णू महामान मागतम काल वेगत पितामहस्य जगत पाताच तव वत्सकः. ब्रह्मदेवजी महाराज समोर आले. भगवान विष्णूंच्या समोर आल्यानंतर ब्रह्मदेवजी महाराज पहुडलेले असणारे भगवान नारायण परमात्माला म्हणत आहे, अरे वत्स, वत्स म्हटलं जातं पुत्राला. वत्स विष्णू महामान मागतम काल वेगतः. ब्रह्मदेवजी महाराजांच्या मुखातून उद्गार निघाले, अरे वत्स पुत्रा. नारायणांना आश्चर्य वाटलं, माझाच पुत्र आज मला पुत्र म्हणून हाका मारत आहे. राम 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 राम. भगवान विष्णू म्हणायला लागले, अरे ब्रह्मदेवा वत्स, तू माझा बाप झाला कधीपासून? आणि मग ब्रह्मदेव म्हणायला लागले भगवान विष्णूला, अरे अरे या सृष्टीचा रचयिता मी आहे. सृष्टी मी निर्माण केली. कोण म्हणतं? ब्रह्मदेवजी महाराज. कोणाला? भगवान विष्णूंना. आणि मग त्यावेळेला भगवान विष्णू ब्रह्मदेवाला म्हणतो, हो सृष्टी तुम्ही निर्माण केली. अहो महाराज, सृष्टी तुम्ही जरी निर्माण केली असेल ना, जन्मात्यस्य यतोर्वयति तरत चार्थेषु विघ्न स्वराट तेने ब्रह्महृदाय आदि कवये मुह्यन्ति यत्सूरयः. अहो सृष्टीचे रचयिता जरी तुम्ही असाल, पण ब्रह्मदेवजी महाराज तेन हृदाय ब्रह्म, तुमच्या हृदयामध्ये सृष्टी निर्माण करण्याचं ज्ञान मी प्राप्त करून दिलं तुम्हाला. अहो विसरलं का? पहिल्यांदा माझ्या नाभीतून कमल प्रकट झालं आणि कमल प्रकट झाल्यानंतर माझ्या नाभीतून त्या कमलातून तुमचा जन्म झाला महाराज. भगवान विष्णू ब्रह्मदेवाला समजावत आहे, माझ्या असणाऱ्या बिंबीतून कमलाचा जन्म झाला आणि कमलातून ब्रह्मदेवजी महाराजांचा जन्म झाला. महाराज आठवतं का, ज्या वेळेला तुमचा जन्म झाला ना आणि तुम्ही कमलातून बाहेर आले तर तुम्ही ज्या वेळेला संपूर्ण जगावर दृष्टी टाकली तर तुम्हाला पाणीच पाणी दिसलं आणि तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला, मला निर्माण कोणी केलं असेल? कोण आहे तो विधाता? अकारण करुणा वृणालय निर्गुण असणारा परब्रह्म कोण आहे? मला दिसत नाही या डोळ्यांनी. कोण आहे? हजारो वर्ष तुम्ही त्या असणाऱ्या कमळावर तुम्ही माझी वाट पाहिली. खाली गेल्यानंतर अंत लागत होता, वर आल्यानंतर जिकडे तिकडे पाणीच पाणी दिसत होतं. आणि मग ब्रह्मदेवजी महाराजांच्या कानावर दोन शब्द पडले. दोन वर्णाची उत्पत्ती झाली जगामध्ये. पहिल्या दोन वर्णाची, ते म्हणजे त आणि प. ब्रह्मदेवाच्या कानावर दोन शब्द पडले, तप, तप करा महाराज. आणि मग ब्रह्मदेवजी महाराजांच्या अंतरात्म्यामध्ये भगवान परमात्म्याने ते ज्ञान भरलं. तेने हृदाय आदि कवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वादि मुदाम यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा. आणि मग ब्रह्मदेवाच्या ठिकाणी ते ज्ञान प्राप्त झालं. तेव्हा ब्रह्मदेवाने तप केलं. अहो भगवान परमात्मा ब्रह्मदेवाला म्हणतात, महाराज जेव्हा तुम्ही हजारो वर्ष तपश्चर्या केली ना, तेव्हा मी प्रगट झालो आणि प्रगट झाल्यानंतर मग मी तुम्हाला दर्शन दिलं. विसरला का तुम्ही? ब्रह्मस्तुती पहा, श्रीमद भागवतातल्या तृतीय स्कंदातली. त्या ब्रह्मस्तुतीमध्ये वर्णन करताना ब्रह्मदेवजी महाराजांना ज्या वेळेला देवाने आज्ञा केली, तू माझा पुत्र आहे, जा मी तुला आज्ञा करत आहे, सृष्टी रचना कर. आणि त्यावेळेला ब्रह्मदेवजी महाराज काय म्हटले होते माहिती का? देवा, एवढं मोठं कार्य तुम्ही मला देत आहात, सृष्टी रचना करण्याचं, या सृष्टीची निर्मिती करण्याचं काम मला देत आहात, पण सृष्टी निर्माण करता करता देवा मला अहंकार येईल, तो अहंकार येऊ देऊ नका. आणि तेच ब्रह्मदेवजी महाराज आज अहंकारामध्ये भगवान विष्णूला बोलत आहे. ज्या भगवान विष्णू परमात्म्याने ब्रह्मदेवाला ते ज्ञान दिलं, ते ब्रह्मदेवजी महाराज आज भगवान विष्णूला ज्ञान देत आहे. उलटी गंगा व्हायला लागली. भगवान विष्णूला त्या ठिकाणी ब्रह्मदेवजी महाराज म्हणत आहे, वत्स उठ. अरे मला पाहिल्यानंतर उठून उभा राहायला पाहिजे, मला नमस्कार करायला पाहिजे, मी तुझा बाप आहे. भगवान विष्णूने समजावून सांगितलं तरीही ब्रह्मदेवजी महाराज ऐकायला तयार नाही. आणि मग मोच बाणान सहनाश्य सासे विविधान बहून. आणि मग त्या ठिकाणी भगवान विष्णू उठून उभे राहिले. क्रोधायमान झाले भगवान विष्णू. ताभीत मानाय गतये सर्वाम वै देव जातय दिदृक्षते समाज जुग्मः समरम तमति महाद्भूतम. मग दोन देव होते ना त्या ठिकाणी, ब्रह्मदेवजी महाराज आणि भगवान विष्णूमध्ये संवाद चालू झाला. आणि भगवान विष्णू समजावून सांगत आहे. समजावलं, ब्रह्मदेव ऐकायला तयार नाही. आणि मग ऐकायला तयार नाही त्यावेळेला भगवान विष्णू म्हणायला लागले, अरे ब्रह्मदेवा, अजून तुम्हाला ओळखलं नाही वाटतं.
या सृष्टीचा रचयिता मी आहे. किंबहुना सृष्टीचा रचयिता नाही तर या सृष्टीचा पालन करणारा मी आहे आणि या सृष्टीचा संहार करणाराही मीच आहे. आणि मग ब्रह्मदेवजी महाराज सांगत आहे, अरे 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 मूर्खा, तुला काय वाटत आहे की या सृष्टीचा रचयिता तू आहे का? अरे ही सृष्टी निर्माण करणाराही मीच आहे, सृष्टीचा पालन करणाराही मीच आहे आणि सृष्टीचा संहार करणाराही मीच आहे. दोघांमध्ये संघर्ष चालू झाला आणि मग संघर्ष चालू झाल्यानंतर सामीक्ष देवता गणाः संशूरते भृशानुकूलाः ततो विष्णुं संस्कृत क्रुद्धः श्वसन्व्यसन गर्षितः. दोघांमध्ये संघर्ष सुरू झाला आणि मग त्या ठिकाणी युद्धाला सुरुवात झाली. घनघोर अशा प्रकारचं युद्ध त्या ठिकाणी ब्रह्मदेवजी महाराजांचा आणि भगवान